नमस्कार, मी रचना विचारे. आमच्या सेलिब्रिटी लाईव्ह या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. घरोघरी गणपतीचं आगमन झालं, त्या पाठोपाठ काल आपण पाहिलं की गौरींचं आगमन झालंय. मोठ्या जल्लोषात खरं तर वाजत गाजत गौरींचं आगमन करण्यात आलं आणि आज गौरी जेवतात. गौरींचं आज पूजन आहे आणि आज गौरींचं पूजन आहे म्हटल्यावर थोडीशी गप्पा आणि थोडीशी गाणी सुद्धा झाली पाहिजेत आणि म्हणूनच खास आमच्या या स्टुडिओत आलेली आहे माझी अत्यंत आवडती अशी गायिका आणि माझी खास मैत्रीण वैशाली वैष्णे माडे. वैशाली, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. मी खूप आज वैशालीशी गप्पा मारणार आहे, बरीचशी गाणीसुद्धा तिच्याकडून गाऊन घेणार आहे आणि मला हेही माहिती आहे की तुम्हालाही तिच्याशी नक्कीच बोलायचं आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्हाला तिला विचारायचे असतील तर त्यासाठी आमचा फोन नंबर लिहून घ्या, जो आहे 02261112400. मला वाटतं की वैशाली, कुठल्याही कार्यक्रमाचा श्री गणेशा हा आपण नेहमीच गणेशाच्या वंदनेने किंवा आराधनेने करत असतो. तर मला वाटतं की गप्पांना सुरुवात करण्याआधी एक छानसं गाणं होऊन जाऊ दे. अगदी. मला माझ्याच गेल्या 2 वर्षापूर्वी मी एक अल्बम केला होता. त्याच्यामध्ये एक भरारी स्वरांची म्हणजे भरारी असा एक नावाचा अल्बम होता. त्याच्यातलंच पहिलं गाणं मी गणरायाच्या चरणी अर्पण केलं होतं. तेच गाणं मी म्हणते. सुरातून या मला भेटण्या, सुरातून या मला भेटण्या, ओंजळी सुरांचे वरदान द्या गणपती गुणपती, आशीष द्या आशीष द्या गणपती गुणपती, आशीष द्या हो आशीष द्या. तू जसं तर म्हणालीस की सुरांचं वरदान असं उंजळीत भरभरून द्या आणि मला वाटतं की खरंच त्याने ते दान तुझ्या पदरी टाकलेलं आहे आणि आजपर्यंतची तुझी ही घोडदौड आम्ही पाहत आलेलो आहोत. अगदी तू महागायिका झालीस, रियालिटी शोजमध्ये आम्ही तुला पाहिलं आणि आत्तापर्यंत जो काही तुझा टप्पा तू गाठलेला आहेस त्याबद्दल सुद्धा खरं तर मला जाणून घ्यायचे. पण सगळ्यात आधी मला वैशाली हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की वैशालीसाठी गणेशोत्सव कसा असतो. इथे मला मुंबईमध्ये मला एक 7-8 वर्ष मी काम करते, पण दरवर्षी एक बाप्पाची गावाकडच्या आठवणी बऱ्याच ताज्या होतात. गावाकडच्या गणपतीचं उत्सव आणि उत्साह जो प्रत्येकामध्ये असायचा आणि इथला जो उत्साह आहे, मला असं वाटतं महाराष्ट्रात जितक्या चांगल्या उत्साहाने जल्लोष आणि बाप्पाचं आगमन होतं तो सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासनं, पहिल्या दिवसाची आरती ते शेवटच्या दिवसापर्यंतच्या विसर्जनापर्यंतचा जो प्रत्येकामध्ये एक जल्लोष असतो, एक उत्साह असतो आणि ती एक काय म्हणतो एक उत्साहाची एक झिंग सगळ्यांना चढलेली असते. आणि तसाच काहीसा माझे अनेक गणपती उत्सवामध्ये कार्यक्रमांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी बोलायला मिळतं, वेगवेगळ्या लोकांमध्ये जायला मिळतं. तो एक वेगळा आनंद असतो. प्रत्येक वर्षी बाप्पाची सेवा करूनच तो साजरा होतो. हा माझा सर्वात पहिला आणि आनंदाचा अनुभव आहे बाप्पासोबत. आणि आता इथे मुंबईमधलं मला वातावरण खूप जास्ती आवडतं. गावाकडे असतं ते एक वेगळ्या पद्धतीचं असतं. घरोघरी गौराई येतात, गावाकडे आमच्या गावाकडे त्यांना महालक्ष्मी असं म्हणतात, तर इथे त्यांना गौराई म्हणतात. तर तो एक त्यांचा 3 दिवसाचा फार कडक उपवासाचा ते 3 दिवस असतात त्यांचं जेवण. आणि काही आमच्या गावाकडे अशी एक प्रथा आहे की तुमच्या काही इच्छा असतील, तुम्हाला काय पूर्ण बाप्पाकडे एखादं साकडं घालायचं असेल तर त्या गौराईच्या साडीच्या निऱ्यामध्ये त्या इच्छेची एक चिठ्ठी करून टाकायची. असा एक फार गावाकडे ती एक प्रथा आहे. जसं मी बालपणी बघायचे. इंटरेस्टिंग आहे म्हणजे की ज्याची इच्छा आहे ती वर्षभरात पूर्ण झाली तर मग त्या गौराईला काहीतरी मग दान देणार किंवा व्हॉटेवर ज्या त्यांच्या इच्छा असतात. तर अशा काहीशा आठवणी आहेत ज्या ताज्या होतात. आता कार्यक्रमाच्या निमित्तानं इकडे तिकडे फिरत असल्यामुळे ते होत नाही, गावाकडे तितकं अटेंड करणं होत नाही, पण फार आनंदोत्सव असतो माझ्यासाठी. हा जो काही तू जो टप्पा सांगतेस, एक इंटरेस्टिंग अशा गोष्टी जशा तू आम्हाला सांगितल्यात, ते सुद्धा खरं तर जाणून घ्यायचं. पण आधी फोन घेऊया. आपल्याशी भूषण बोलतायत मुंबईहून. बोला भूषण. हा बोला. हॅलो. हा भूषण बोला. हा, महाराष्ट्रभर प्रेक्षकांना शुभेच्छा. मला वैशाली एक गाण्याची रिक्वेस्ट करायची होती. ती आपली आता नवी सिरियल निघाली माझ्या नवऱ्याची बायको, या सिरियल मधलं ते टायटल सॉन्ग आहे. ते आमच्या घरात सर्वांना आवडतं, तर रिक्वेस्ट होती की ते जरा ऐकायला भेटले तर चांगलं होईल. जरूर. आणि वैशाली ताईंना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. तुम्हालाही गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांनी फरमाईश केलेली आहे तुझ्यासाठी. आता रिसेंटली माझं एक टायटल आलेलं आहे माझ्या नवऱ्याची बायको म्हणून. त्याच्या 2-3 ओळी मी ऐकवते. मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल का मज कोणी सुख असले कोणाला लाभते, ग्रहण कुणी लाविल हे पण माझ्या संसाराला, साजण ग हा माझा का तिच्यावरती भुलला, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची क्या बात आहे. बायको. तो मला वाटतं की अस्सल तो नागपुरी बाज सुद्धा खरं तर कुठेतरी गाण्यात असा झळकताना दिसतोय. आपण पुन्हा एकदा एक फोन घेऊया. कल्याणहून शेखर बोलतात आपल्याशी. बोला शेखर, प्रश्न विचारा. हॅलो हा बोला. मॅडम, गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हो तुम्हालाही. हॅलो हा शेखर बोला. तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा शेखर, आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो थेट विचारा. हा मॅडमचा कल्याणला कार्यक्रम होता, अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता आम्ही आंबेडकर जयंतीचा. परंतु मॅडम कडून ना एक गणपतीचं एक असे भन्नाट म्हणजे एक उडतं गाणं ज्याच्यावर आम्ही डान्स करू शकू असं गाणं ऐकायचंय मॅडमच्या तोंडून. गणपती निमित्ताने उडतं भन्नाट असं गाणं ऐकायचंय जेणेकरून ते डान्स करू शकतील. थँक्यू. डेंगळेचं नाव हो, होतं. शेखर. थँक्यू शेखर. गणपतीचं मला असं वाटतं पारंपरिक, आता तर डीजेचा सगळीकडे माहोल आहे, सगळीकडे डीजेवर गाणी वाजतात आणि एक पाश्चात्य संस्कृतीला आपण त्यात फॉलो करतोय, त्यांच्या पेहरावापासून तर सगळ्या गाण्यांपर्यंत इंग्रजीचा बराच आपण अडॉप्ट करतोय संस्कृती. परंतु मला असं वाटतं पारंपरिक गाण्यांमध्ये जी मजा आहे ती अजूनही आत्ताही आपण मी अनेक मंडळांमध्ये जाऊन आले कार्यक्रमाच्या निमित्तानं, तर प्रत्येक ठिकाणी काय असतं की गणपतीची पारंपरिक गाणी मात्र वाजतात. तो डीजे असो की काही असो. त्याच्यामध्ये अष्टविनायका तुझा महिमा कसा, माझ्या आली माझ्या घरी दिवाळी, त्याच सिनेमातलं गाणं, किंवा प्रथम तुला वंदितो, कृपाळा, अशी जी गाणी आहेत ती अजूनही रसिक मनावर इतक्या ठामपणे राज्य करतायत की मला असं वाटतं त्या गाण्याची अवीट गोडी कदाचित ती अजून भरून निघालेली नाही, म्हणून लोकांना ती अजूनही प्रिय वाटतात. तर तसंच काहीच पण अगदी डान्स नंबर मी असं म्हणणार नाही, पण सगळ्यांना नाचायला लावणार आणि सगळ्यांच्या तोंडावर असलेलं गाणं मी शेखरसाठी गाईन. अशी चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. मला असं वाटतं प्रेक्षकांना तुझ्याकडून भरपूर गाणी ऐकायची आहेत, म्हणून आपल्याला आणखीन एक पुढचा फोन आलाय. मुंबईहून जिज्ञा कांबळे बोलतायत आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा जिज्ञा बोला. हा नमस्कार विचारे मॅडम. नमस्कार. हा मॅडम, तुमच्या आवाजाचे आम्ही खूप फेवरेट आहोत घरात सगळे. थँक्यू जिज्ञा. हा तर तुमचा म्हणजे तुम्ही एक मोठे सेलिब्रिटी झालेले आहात आणि तुमचं म्हणजे आता तुम्ही गुरु झालेले आहात मोठे. अरे बापरे, नाही हो. नाही, तुम्ही आता तुमचे पुढे शिष्य निर्माण करण्याची काय मानस आहे का तुमचा? आणि विशेष म्हणजे तुमचं एक आवडतं स्वतःच गाणं आम्हाला ऐकलं तर खूप आवडेल. अगदी अगदी अगदी. मला त्या विचारत आहेत की तुमचा विद्यार्थी घडवण्याचा काही मानस आहे का पुढे. अर्थात मला खूप आनंद वाटला की त्यांनी हा प्रश्न मला विचारला, कारण माझी स्वतःची म्युझिक अकॅडमी आहे. तिथे मी माझ्या स्टुडंट्स, माझ्याकडे आता 25 स्टुडंट माझ्याकडे शिकतात. जस्ट मी सुरुवात केली आहे 2-3 वर्षापूर्वी, आणि खूप नवीन येणारी मुलं ज्यांना आपल्या करिअरमध्ये, ज्यांना स्वतःमध्ये विशेष करून वैशाली माडे दिसते किंवा गावाकडच्या काही माझ्या मुली आहेत, त्या मला फोन करतात, मेल करतात की आम्हाला तुमच्याकडे शिकायचं आहे, काय मला तुम्ही सहकार्य करू शकाल. तर जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी कायम त्यांच्यासाठी करण्याच्या प्रयत्नात असते. आणि माझ्या आवडीचं गाणं ते म्हणतात. आता अकॅडमी पुढे आमच्या विदर्भात जसं जसं महाराष्ट्रात ठिकठिकाणी माझा चालू करण्याचा विचार आहे. कसा पुढे बाप्पाची काय मला साथ मिळते ह्याच्यावर सगळं ते डिपेंड आहे निश्चितपणे. आणि
माझ्या आवडीचं गाणं, माझ्या आवडीचं मला खूप गाणी अशी आहेत जी लता मंगेशकरांची गाणी आहेत, जी बाप्पाची गाणी आहेत, ती मला फार आवडतात. त्यातलं एक गाणं बाप्पाचंच गाणं ऐकवते. नक्की. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. सुमनताईंनी हे गाणं गायलेलं आहे, पण मला अतिशय माझ्या जवळचं गाणं वाटतं हे. निश्चितपणे मला वाटतं की आज खूप फरमाईश येत आहेत. पुन्हा एकदा फोन आलाय. साताऱ्याहून विजयकुमार बोलतायत आपल्याशी. बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. हा, नमस्कार विजयकुमार, बोला. मी विजयकुमार गायकवाड बोलतोय बोला. पाटणवरून. विजय बोला. हा मॅडम, खरं तर महाराष्ट्रभरनं तुमची भेट घडवून दिली त्याबद्दल मी महाराष्ट्रभरचा आभार मानतो. अरे आभारी आहोत. बोलायचं होतं, मी गाणं मॅडम तयार केलेलं आहे हम्म, आणि ते तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायचं आहे. नक्की नक्की. तुम्ही माझ्या फेसबुकला मला संपर्क करा, मला फेसबुकला मेसेज पाठवा, तिकडे मी तुम्हाला रिवर्ट करीन ह्या गाण्यासंदर्भात. चला, आणखीन एक नवीन संधी त्या निमित्ताने. वैशाली, आता आपण पाहतोय की तुझा एक प्रेक्षक वर्ग आहे, तुझे एक फॅन क्लब आहे किंवा तुझे काही शिष्य आहेत. तू सुद्धा खरं तर त्याच जडणघडणीतून आज इथपर्यंत आली आहेस. कसा होता तो सगळा संघर्ष? प्रवास म्हणजे मला असं वाटतं माझ्या प्रवासाबद्दल सगळ्या महाराष्ट्राला साक्षी आहे. महाराष्ट्रातले सगळे मला बघणारे, माझ्यावर प्रेम करणारे, मला आशीर्वाद देणारे, मला सपोर्ट करणारे. मला खरं तर मी सांगते माझा फॅन फॉलोईंग का आहे तर मी प्रत्येकाला एक घरातली व्यक्ती वाटते. जेव्हा मी एक रियालिटी शोजमध्ये आले, जेव्हा रियालिटी शोजमधनं स्वतःचं करिअर अगदी गावाकडनं मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये स्वतःचं एक करिअर बनवण्यासाठी मला नव्हतं माहीत की माझ्याकडे खरंच इतकं टॅलेंट आहे किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी मी गाऊ शकते किंवा गाते. परंतु ज्यावेळी मला रियालिटी शोजमध्ये जसा मला लोकांचा सपोर्ट मिळायला लागला तेव्हा असं स्वतःला वाटलं की मी मला माझ्या स्वतःवर तेव्हा विश्वास यायला लागला की मला जेव्हा इतका महाराष्ट्र इतक्या मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी उभा आहे, माझ्यासोबत उभा आहे, तेव्हा मला असं वाटलं की आपण त्यांच्या आशीर्वादाला चीज करून दाखवूया, याला आपण कुठेतरी सिद्ध करूया. आणि प्रत्येक वेळी त्या प्रेमाची, त्या आशीर्वादाची ठेवण घेऊन मी प्रत्येक स्टेजवर गात गेले आणि प्रत्येक स्टेजवर मला सक्सेस मिळत गेला. आणि म्हणून जे काय माझं श्रेय आहे, माझा जो फॅन वर्ग आहे, तो माझं सर्वस्व गाणं जे आहे ते सगळ्या गाण्याचं श्रेय माझ्या देशातल्या, जगातल्या जिथे जिथे मला लोक चाहते आहेत त्या सर्वांना अर्पित आहे. म्हणून कदाचित हा इतका माझा चांगला फॅन फॉलोईंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामागे खूप प्रामाणिक विचार आहे वैशाली. तुझ्या बोलण्यातून, तुझ्या गाण्यातून तो आमच्या पुढे खरं तर सातत्याने आलेला आहे. आणि जसं तू म्हणालीस की तुझा जो संघर्ष आहे अगदी विदर्भापासून ते अगदी मुंबईपर्यंतचा, उभ्या महाराष्ट्राला, म्हणजे मी असं म्हणेन की आज तो जगात, देशात खरं तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वैशाली भैसने माडे हे असं म्हटल्यावरच एक वेगळा चेहरा, वेगळं रूप आमच्यासमोर सातत्यानेच येत असतं. आणि सुरांच्या माध्यमातून ते अर्थातच तू त्याची नेहमीच आम्हाला प्रचिती देतेस. आपल्याला आणखीन एक फोन आलाय. पालघरहून चंद्रकांत बोलतात आपल्याशी. बोला चंद्रकांत, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम, मी वाडा पालघर पासून बोलतोय, चंद्रकांत डोळे बोलतोय. बोला. अच्छा, मला सुरुवातीला प्रथम आपल्या दोघींना गणपती व गौराईच्या हार्दिक शुभेच्छा आहेत या सणाच्या. तुम्हालाही शुभेच्छा. मला सुद्धा धन्यवाद. आणि माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलासंदर्भात मला गायनाचं शिक्षण द्यायचंय मुलाला. तर मला कोणत्या हालतमध्ये वैशाली मॅडम संदर्भात असा एक संपर्क नंबर मिळेल की मी जेणेकरून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मी एक ट्रायबल एरियातला माणूस आहे. आता मी सध्या कल्याणमध्ये राहतो, मुलाच्या संदर्भासाठी राहतो. जेणेकरून जे मला काही मिळालं नाही ते मुलासाठी मी आलेलो आहे. आणि हे मला सर्व संस्कृती म्हणा किंवा गायन म्हणा, आध्यात्मिक म्हणा, हे क्षेत्र माझ्या खूप जवळच आहे. आणि त्यांना मला कोणत्या हालत, आणि मी खूप फॅन आहे त्यांचा. तर मला त्यांना भेटायचं झालं तर मला एक संपर्क नंबर कशा प्रकारे मिळेल, जरा त्याची व्यवस्था केली तर बरं होईल जरा. चंद्रकांतजी नमस्कार. तुम्हाला मला संपर्क करायचा असेल तर फेसबुकवर माझ्या नावाचं पेज आहे, तिथे मला तुम्ही संपर्क करू शकता. माझी वेबसाईट आहे वैशाली www.vaishali.net
नावाची वेबसाईट आहे. तिथे माझा मोबाईल नंबर त्या वेबसाईटवरती आहे. लक्षात घ्या, www.vaishalimaade.net या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला माझे सगळे संपर्क नंबर मिळतील आणि मग तुम्ही मला संपर्क करू शकता. वैशाली, आपण पाहतोय की आता सोशल मीडिया इतका फोफावत चाललाय की अगदी आपण एखाद्यापर्यंत सहज पोहोचू शकतो, मग ती व्यक्ती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असो. जसं तू म्हणालीस की एका छोट्या गावातून तू आज मुंबईपर्यंत आलीस, तो सगळा संघर्षमय प्रवास तू अनुभवलेला आहेस. आजही आपण बघतोय की असे, आता जसा हा पालघरहून त्यांनी फोन केला होता, भले मुलाच्या शिक्षणासाठी किंवा भवितव्यासाठी ते कल्याणला आता शिफ्ट झाले, आता कुठेतरी एक्सपोजर मिळायला लागलेलं आहे, आता कुठेतरी आत्ताच्या मुलांना एक संधी मिळते, याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं आत्ताचं एक सोशल मीडिया आहे आणि माध्यम इतकं जबरदस्त पॉवरफुल झालेलं आहे की प्रत्येकाला इझिली कनेक्ट करणं फार ईज झालेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये. आणि रियालिटी शोसारखा एक विषय आहे की ज्या खेडोपाड्यातल्या जी मुलं ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे पण त्यांच्याकडे सोय नाही आहे की आपण पोचायचं कसं. तर मला असं वाटतं माध्यमाचा खूप मोठा हात आहे त्याच्यामध्ये की खेडोपाड्यातलं टॅलेंट आणून इथून हे जगासमोर ते दाखवणं. आणि जी आता गाण्यामध्ये पण जशी घराणेशाही आहे, जसं बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये मुंबई पुण्यातली जी लोकं आहेत ती स्पेशली आपल्या कलेला किंवा आपल्या टॅलेंटला लगेच जगासमोर दाखवतात किंवा ती त्यांना इझिली संधी उपलब्ध होते. परंतु गावाकडच्या लोकांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना तशी ती उपलब्ध होत नाही. म्हणून माध्यमांनी ही जी सोशल साईट्स ज्या आहेत, हल्ली बऱ्यापैकी सगळीकडे सोशल साईट्स पोचलेल्या आहेत, त्याच्यामुळे एक म्हणतो ना दुनियेला जवळ आणण्याचं काम माध्यमांनी केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आणि खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे की सगळ्यांना इझिली एकमेकांशी कनेक्ट होता येईल. त्यातलाच एक महत्त्वाचा दुवा महाराष्ट्र वन आहे, जो आज तुला आणि तुझ्या प्रेक्षकांना इथे जोडू पाहतोय. आपल्याला आणखीन एक फोन आलाय, अंधेरीहून युवराज बोलतायत. बोला युवराज, प्रश्न विचारा. युवराज बोला. हरकत नाही, फोन ड्रॉप झालाय. वाशिमहून गजानन बोलतायत. बोला गजानन, प्रश्न विचारा. मला वाटतं हा सुद्धा फोन ड्रॉप झालेला, हरकत नाहीये. आपण, मला वाटतं की तुझ्या त्या एकंदरीत सर्व प्रवासाबद्दल बोलत होतो. काय जास्त भावतं वैशाली? कारण रियालिटी शो तू खूप जवळून अनुभवलेले आहेस आणि आत्ताची जी रियालिटी आहे, नाटक, सिनेमा किंवा मालिकांच्या गाण्यातली, यातलं नेमकं तुला काय भावतं? मला जिथे सोलफुल सिंगिंग असेल, मग त्यामध्ये कुठलाही भाग असो, सिनेमा, नाटक किंवा त्याच्यामध्ये जिथे कनेक्ट जे होतं हृदयाला, मनाला, जे लगेच भिडतं, ते मला आवडतं. गाण्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत, जसे आपण लावणी म्हणतो. मला युजुअली सगळे फोक आणि वर्सटाईल सगळीकडे म्हणतात, पण मला स्पेशली रोमॅन्टिक गाणी फार आवडतात. आणि आत्ता रिसेंटली मी एक रोमॅन्टिक गाणं केलेलं आहे, ते आता या महिन्यात रिलीजच्या मार्गावर आहेत. मला वाटतं की तू आमच्या प्रेक्षकांसाठी ते गायला हरकत नाही, कारण मला ब्रेक घ्यायचा आहे. अगदी त्या गाण्याच्या 4 ओळी ऐकवते. कुछ तुम भी मेरे प्यार को महसूस करो, बेरंग मेरी दुनिया में कुछ रंग भरो, आरज़ू हो तुम मेरे रूबरू, हो तुम, कुछ तुम भी मेरे प्यार को महसूस करो. वैशालीची ही गाणी आणि माझ्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. सेलिब्रिटी लाईव्ह आमच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी गप्पा मारते वैशाली बैसने माडेशी. वैशाली, जसं मगाशी तू सांगत होतीस की रोमॅन्टिक गाणं हे तू गातेस आणि आता ते लवकरच रिलीज सुद्धा येणार आहे, आमच्या समोर ते येणार आहे, पण लावणीचाही तू खरं तर विषय छेडलेला आहेस आणि मी अशी तुला सोडणार नाही, एक लावणी तर झालीच पाहिजे. लावणींमध्ये मला खास करून आशा ताईंचा आवाज फार आवडतो. त्यांच्या अनेक लावण्या मला फार मनापासून आवडतं. आणि अजून माझ्या एक आदर्श आहे ज्यांच्या लावण्या मला ऐकायला फार आवडतात, त्या म्हणजे उत्तराताई केळकर. त्यांचीच एक लावणी मी ऐकवते.
लई दिसाची हो सराया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू. क्या बात आहे. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. गणपती विसर्जनानंतर खरंच जाऊ. आपल्याला आणखी एक फोन आलाय वैशाली, तो घेऊया. साताऱ्याहून पल्लवी बोलतात आपल्याशी. बोला पल्लवी, प्रश्न विचारा. हा, वैशाली ताई, आणि तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही Thank you, शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा हा, पल्लवी. आणि वैशाली ताईला मला एक प्रश्न करायचा आहे. त्यांनी आंबेडकरांच्या जीवनाबद्दल किंवा त्यांच्या कार्यक्रमाबद्दल किंवा त्यांनी जे का सामाजिक कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल खूप सारी गाणी गायलेली आहेत त्यांच्या आवाजामध्ये. तेव्हा मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आंबेडकर चळवळीशी त्यांचा असा काय निकटचा संबंध आहे, आणि मला त्यांच्यावरती गायलेलं एक त्यांचं गाणं मला खूप आवडतं. आम्ही नेहमी कुटुंबामध्ये ऐकतो ते भीमाच्या नावाचा भीमाच्या कामाचा जगात वाजतोय डंका. हे त्यांच्या आवाजातलं मला थोडंसं 2 लाईनचं मला गाणं ऐकायचंय. मला असं वाटतं त्यामुळे त्यांनी विचारलं की चळवळीशी तुमचा काही संबंध आहे का. मला असं वाटतं एका म्हणतो ना आपण, ज्या वर्गातनं मी आले, ज्या संघर्षातनं मी आले, मी बाबासाहेबांना आदर्श मानते माझ्या आयुष्यामध्ये. कारण त्यांची पुस्तकं जेव्हा मी बालपणी वाचायचे तेव्हा त्यांच्या भाषणाचा, त्यांच्या बायोलॉजीचा माझ्यावर इतका डीप परिणाम झाला. मला असं वाटतं माझ्या संघर्षामध्ये खूप मला इन्स्पायर्ड करण्याचं काम बाबासाहेबांच्या पुस्तकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या पुढे खूप मोठा आदर्श आहे त्यांचा, आणि मी कायम त्यांना आदर्श मानते. आणि ही चळवळीतली जी गाणी आहेत, आता दरवर्षी एप्रिल मे मध्ये जशा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, ते कार्यक्रम सुद्धा फार मोठ्या संख्येने महाराष्ट्रामध्ये होतात. तर तिकडे सुद्धा मला गायला खूप वेळा चान्स मिळतो. माझी अनेक अल्बम्स बाबासाहेबांवरती मी काढलेले आहेत. त्यापैकीच आता त्यांनी सांगितलं आता रिसेंटली एक गाणं ते रिलीज झालेलं आहे. पण त्याच अल्बममधलं दुसरं गाणं जे माझं सोलो आहे ते मी तुम्हाला ऐकवते. ज्ञान पिपासू युगंधराच्या, ज्ञान पिपासू युगंधराच्या, आठवणींना स्मरू साजरी भीम जयंती करू, साजरी भीम जयंती करू. मला वाटतं गाण्याच्या माध्यमातून सुद्धा एक वेगळं समाज प्रबोधनाचं काम खरं तर तुम्ही सुद्धा करत असता. पण याच बरोबरीने तुला आता हे माहिती आहे का की तुझंच एक गाणं आहे जे आता अवघ्या महाराष्ट्रात खरं तर खूप पिंगा घालू लागले. आणि गणपतीच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा कुठे तू जात असशील तर तुला कदाचित डुएट, त्याचा डान्स सुद्धा खरं तर पाहायला मिळत असेल. म्हणजे डोला रे डोला नंतर जर क्रेज झाली असेल तर ती बाजीराव मस्तानी मधल्या या पिंगा गाण्याची. तर मला वाटतं की त्याच्याशिवाय हा एपिसोड पूर्णच नाही होऊ शकत. ऍक्च्युली महिलांचे सण असतात जिथे महिला स्पेशली सगळ्या हळदी कुंकवासाठी जमतात, आणि तिथे छोटे छोटे मनोरंजनात्मक कार्यक्रम का होईना ते स्वतःसाठी, आपल्या मनोरंजनासाठी ते करत असतात. त्याच्यामध्ये मला असं वाटतं पिंगा हे आपलं पारंपरिक गाणं आहे. बरोबर. पण आता यावेळी जे बाजीराव मस्तानी मधलं जे पिंगा आहे त्या गाण्याने सगळ्या देशालाच मला असं वाटतं भुरळ घातली. आणि इतकं मोठं गाणं संजय लीला भन्साली सारख्या प्रोड्युसरनी मला या गेल्या वर्षात दिलेलं आहे. खूप थँक्यू त्यांचे. आणि मला या गाण्याने मला एक नवीन रिफ्रेश, एक आयडेंटिटी रिफ्रेशमेंट जसं म्हणतो आपण तसं थोडंसं एक झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं हे माझ्या आयुष्यातला एक यशाचा एक म्हणतो ना एक तुरा तो या गाण्याने मला दिला आहे असं वाटतं. मग ते गाणं तर झालंच पाहिजे. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा, हे लटपट कमर दामिनी अधर रागिनी, मेरे दर आई कैसे सजी धजी देखो मेरे पिया की सावरी जिया से बावरी, मेरे अंगना में देखो आज खिला है चांद, के बाजे धुन झम झम झमाक झा, तो नाच मन छम छम झमाक झा, के बाजे धुन झम झम झमाक झा, कलाच मन झम झम झमाक झा,
पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी. जेवढे हा कार्यक्रम बघत असतील, कारण आज गौरी पूजन आहे, तर मला वाटतं घरात बायकांनी नक्कीच या गाण्यावर पिंगान घातला असेल. मला आणखीन एक विचारायचं होतं वैशाली, की आता जसं तू म्हणतेस की खूप गाणी काही भरभरून देत असतात, जसं आता बाजीराव मस्तानी मधलं हे पिंगा हे गाणं, अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत तुझे? अपकमिंग बरेच प्रोजेक्ट आहेत, जसे आता हे सिंगल आहे आणि काही फिल्म्स आहेत, काही मराठी गाणी आहेत, काही मराठी फिल्म्स आहेत बऱ्याच, आणि हिंदी फिल्म्स ज्या काही आहेत त्या प्रोटोकॉलप्रमाणे मला सांगता येत नाही. बाजीराव मस्तानीचं पण असंच झालं की मी कोणापर्यंत शेवटपर्यंत मी सांगू शकले नाही, कारण आय वॉज नॉट इवन शुअर की मी गायलेलं गाणं ते खरंच येणार आहे की नाही. सरांनी मला सांगितलं होतं की ये गाणं तो तुम्हाला व्हॉइस मी कन्फर्म हो गया. स्टील एक प्रत्येक कलाकारामध्ये हा एक इन्सिक्युरिटी प्रत्येकाला असते की हल्लीचं ज्याप्रमाणे परिस्थिती आहे बॉलिवूडमध्ये, हल्लीचे ज्याप्रमाणे एक बदलत चालला आहे ट्रेंड, त्याप्रमाणे मला पण तशी थोडीशी एक धास्ती होती, एक थोडीशी शंका होती की होईल की नाही होणार. पण सरांनी सांगितल्यामुळे एक विश्वास सुद्धा होता की सरांनी मला सांगितलेलं आहे की हे गाणं होगा ही. आणि जेव्हा आलं तेव्हा खूप खूप आनंद झाला. म्हणजे ह्या गाण्याने मला खूप खूप काही दिलंय. वा, खरं तर ना मला एपिसोड इथेच थांबवावा लागतोय, कारण आपल्याला वेळ नेहमीच खुणावत असते, या वेळेला मर्यादा असतात, त्याच्यामुळे. पण मी तुला असं सोडणार नाहीये. या एपिसोडचा शेवट करण्याच्या आधी तुझं एक छानसं गाणं झालंच पाहिजे. खूप खूप सुंदर गाणी आहेत. मी आता गणपतीची गायली, एक लावणी गायली. मला असं वाटतं एक लताबाईंच्या जरूर 2 ओळींनी या गाण्याची, या कार्यक्रमाची आपण शेवट करूया. माझं अतिशय आवडतं गाणं आहे, जे मी रिपीटेडली ते गाणं किमान 200, 400, 500 वेळा ऐकत असते. जेव्हा मी प्रवासाला जाते किंवा कुठे मी ट्रॅव्हल करत असते, कधी घरात काही असते, मग ते गाणं एकदा लावून दिलं की मला सतत मी ते ऐकत असते. माझा ड्रायव्हर सुद्धा मला परेशान असतो की मॅम एक ही गाणं सुनती है हमें दिनभर रातभर. मतलब हे एक माझं पॅशन आहे की मला काही गाणी जी आवडती आहे ती मला फार आवडतात सतत ऐकायला. तसंच काहीसं असं गाणं आहे, ते मी ऐकवते. ला रा रा रे रा ला 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 रा रा रा. क्या जानू सजन होती है क्या गम की शाम जल उठे सो दिए जब लिया तेरा नाम. क्या जानू सजन. Thank you.